अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अजून एक प्रश्न जो मला विचारला गेलेला होता आणि तो मला एकाच ताईंनी दोन प्रकारे विचारला होता। तो प्रश्न तो म्हणजे की देवपूजा करताना आपल्याला जर का चुकून मासिक पाळी आली तर काय करावं किंवा तेव्हा काय होईल, आणि त्याचबरोबर पूजा करताना किंवा देवाचं पुस्तक वाचताना किंवा कुठलीही सेवा करताना जर का चुकून तुम्हाला मासिक पाळी आली तर नक्की त्याचे परिणाम काय होऊ शकतात, तर काय करावे ह्या गोष्टींच्या बद्दलचा आपण विचार करणार आहोत किंवा ह्यावर आज बोलणार आहोत। तर जसे तुमचे हे दोन प्रश्न होते की मासिक पाळी जर का आपल्याला चुकून देवपूजा करताना आली, त्याचबरोबर पोथी वाचताना किंवा काही करताना चुकून जर का आपल्याला मासिक पाळी आली तर काय होईल, त्याचे परिणाम काय होतील, किंवा मासिक धर्म आला तर आपण काय करावं। तर शक्यतो सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगते, म्हणजे खरं मला माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला इथे शेअर करायचा आहे। तर कसं असतं, आपण जेव्हा एखादं पुस्तक वाचतो किंवा एखाद्या पोथीकडे आपण पोथी वाचतो किंवा एखादी पूजा करतो तेव्हा आपण सगळं मनोभावे करतो। कुठल्याही गोष्टी आपल्याला जेव्हा करायच्या असतात तेव्हा आपण सगळ्या गोष्टी मनोभावे करतो आणि आपल्याला असं वाटतं की नाही, आता मी माझं तन मन धन जेवढं मला माझ्या मनापासून जेवढ्या माझ्या इच्छाप्रमाणे मला ती गोष्ट करायची, तर आपण त्यामध्ये इतकं चुकून जातो ना, आपल्याला कोणत्या गोष्टीची गोष्ट लक्षच राहत नाही। पण आपलं शरीर कसं असतं, आपलं शरीर ह्या सगळ्या गोष्टींसाठी काम करत असतं। या शरीरामध्ये तुमच्या इंटरनल गोष्टी, एक्सटर्नल गोष्टी, सगळ्या गोष्टी असतात, ते कुठल्याच गोष्टीसाठी थांबत नाही। त्यामुळे शरीराची जी प्रक्रिया आहे त्याला आपण थांबवू शकत नाही। हां, आजकाल गोळ्या घेणं हे वगैरे करणं सगळं मान्य आहे, तर एखादा कार्यक्रम आहे किंवा एखाद्या गोष्टी आहे आणि त्यामुळे तुम्ही गोळ्या घेतायत आणि त्यामुळे तुम्ही तुमची पाळी किंवा मासिक धर्म पुढे ढकलताय तर ती गोष्ट वेगळी आहे। पण चुकून जर का एखादं तुम्ही पुस्तक वाचताय किंवा एखादी तुम्ही पूजा करताय आणि अचानक जर का तुमची पाळी आली किंवा मासिक धर्म आला तर त्याने काहीही होत नाही। चुकून झालेल्या गोष्टीला नंतर हात जोडून देवाकडे माफी मागायची की हे देवा, माझ्या मनात असं काही नव्हतं, तुला माहिती आहे की मी ज्या गोष्टी केल्या मी माझ्या सगळ्या मनापासून केल्या, सगळ्या गोष्टी मन लावून केल्या, मला असं मी काही नाही मुद्दामून नाही केलं की मला माहिती होतं आणि ती गोष्ट माझ्या हातून मी मुद्दामून केली। जर का तुमची एखादी पूजा वगैरे झाली किंवा अर्धवट झाली आणि तुम्ही वॉशरूमला जाऊन आला आणि तुम्हाला कळालं, तर उरलेली पूजा किंवा उरलेली पोथी तुम्ही कोणाकडनं तरी करून घ्या। त्यामध्ये तुम्ही पोथी वाचताय तर ती पोथी अर्धवट जर का राहिली असेल तर ती कोणाकडून तरी, घरातल्या कुठल्याही व्यक्तीकडून तुम्ही ती करून घेऊ शकता। कुठलीही पूजा असेल तर ती तुम्ही घरातल्या कुठल्याही व्यक्तीकडून पूर्ण करून घेऊ शकता। आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते की असं एखादं कार्य असलं आणि त्या दिवशी तुम्हाला अचानक अशी अडचण आली तर ते कार्य सुद्धा तुम्ही घरातल्या कुठल्याही पुरुष मंडळी किंवा घरातल्या कुठल्याही स्त्री मंडळीकडनं जे तुमच्याकडनं जे तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी करून देईल अशा व्यक्तीकडनं करून घ्या। अशा वेळेस ह्याला का सांगू, त्याला कशाला सांगू, हे काय करू, ते काय करू, या गोष्टींकडे लक्ष न देता जे तुमच्यासाठी लगेच म्हणजे जे तुमच्या डोक्यात पहिला ज्यांचा विचार येईल त्यांना तुम्ही मदत मागा। नक्कीच देव तुमच्यासाठी मदतीला धावून येईल। आणि ही प्रक्रिया आहे, ही शरीराची प्रक्रिया आहे, ही कोणीच थांबवू शकत नाही। आपण देवाला तिथे नावं ठेवू शकत नाही की देवा मी एवढं तुझ्यासाठी करत होते आणि त्यामध्ये तू अशी अडचण आणली तर नक्कीच माझं काहीतरी चुकलं असेल, असं नाहीये। तुमच्या शरीराची प्रक्रिया आहे, ती कधीही अडथळू शकते, तिला कधीही काहीही होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही त्यावर देवाला दोष देऊ शकत नाही। बऱ्याचशा वेळेस मी बघितलं आहे, कुठलाही कार्यक्रम असेल किंवा काय असेल आणि अचानक घरातल्या सुनेला, मुलीला किंवा म्हणजे शक्यतो मुलीला नाही सुनेला जर का अशी अडचण वगैरे आली तर कसं होतं की तिला फार हिडीस केलं जातं। तिला म्हणलं जातं की हा तू मुद्दामूनच केलं। मला सांगा, ती मुद्दामून कशी करेल? तिला माहिती होतं का की तिच्या शरीराच्या प्रक्रियेमध्ये तो भाग तो येणार आहे? असं नसतं, ते आपोआप घडणाऱ्या गोष्टी असतात, आपोआप होणाऱ्या गोष्टी असतात। त्यामुळे जर का त्या झाल्या तर ह्या गोष्टीकडे लक्ष द्या की मे बी ती गोष्ट तुमच्या हातातून होणार नसेल, पण ज्या व्यक्तीकडनं तुम्ही करून घेणार असेल त्याचं भाग्य चांगलं असेल आणि त्याच्याकडनं पूर्ण देवाला सेवा करून घ्यायची असेल। कसं असतं ना, देव सुद्धा परीक्षा बघत असतो, देव सुद्धा बघत असतो की कोण माझी किती सेवा करतं, कोण माझ्या किती गोष्टी बघतं। मी माझं सांगते, मी अजिबात देवाची सेवा करत नाही, माझ्याकडनं अजिबात सेवा होत नाही, पण तरी सुद्धा मनातनं मी त्यांना आठवण करते। जेव्हा मला होईल तेव्हा मी त्यांची आठवण करते आणि त्यांना म्हणते की देवा माझ्याकडून तुझी अजिबात सेवा होत नाही, पण लक्ष राहू दे। तर अशाच वेळेस कसं होतं ना, बऱ्याचशा वेळेस तुमच्याकडनं एखाद्या वेळेस स्वतःहून जर का सेवा होत नसेल तर कधीतरी देव तुमच्याकडनं ती सेवा करून घेतो आणि तुमचं भाग्य तिथं चांगलं असतं, म्हणून तुमच्या हाताने ती गोष्ट होते। त्यामुळे तुमच्या हातातनं ती गोष्ट गेली तर तुमचं दुर्भाग्य न समजता असं समजा की ते तुमच्या हातात नसून दुसऱ्याकडनं करून घ्यायचं होतं। आणि त्याचबरोबर तुम्हाला
त्याचं पुण्य तर मिळेलच, कारण तुमच्यामुळे त्या दुसऱ्या व्यक्तीला ते करण्याची म्हणजे समजू शकतो की आपण ते करण्याला त्याला वेळ भेटला किंवा तो करू शकला असं तुम्ही म्हणू शकता की देव सगळ्या गोष्टी जुळून आणतो आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी देवाप्रमाणेच म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणेच गोष्टी कराव्या लागतात. तर माझा दरवेळेस व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो कारण मी तुम्हाला खूप व्यवस्थितपणे समजून सांगते आणि असं मला वाटतं की माझ्या ज्या सगळ्या भावना आहेत, माझ्या ज्या मनातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कळाव्या आणि त्यातनं तुम्हाला मार्ग मिळावं, त्यातनं तुम्हाला गोष्टी समजाव्या म्हणून मी तुमच्याशी बोलत असते आणि तुम्हाला व्यवस्थित अगदी ती गोष्ट रिपीटेडली सांगते, कारण त्यानेच तुम्हाला चांगला फायदा होईल. तर मला असं वाटतं की तुम्हाला आजच्या माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. तर पूजा करताना, पोथी वाचताना, कुठलीही सेवा करताना अचानक मासिक धर्म आला, पाळी आली, काही घाबरू नका, काही करू नका. जे आहे ते तिथेच थांबवा, दुसऱ्याकडनं करून घ्या. दुसऱ्याच्या भाग्यात ते गोष्टी असेल पण त्याचं पुण्य तुम्हालाही मिळणार आहे, त्यामुळे काहीही घाबरू नका. तुम्ही तुमच्या 5व्या दिवसानंतर सुद्धा ती कंटिन्यू करू शकता. शक्यतो असं म्हणाल की कोणी नाही भेटलं तर काय करायचं, तर 5व्या दिवसापासून तुम्ही ते परत चालू केलं तरीही चालण्यासारखं आहे. तर मला असं वाटतं आजच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. भेटूया परत एकदा पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर का तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. येत्या पुढच्या व्हिडिओजला बघत राहा. तोपर्यंत भेटू परत एकदा एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.